आजच्या या धावपळीच्या आणि वेगवान जगात आपण सगळेच एका न संपणाऱ्या शर्यतीत धावत आहोत. कधी विचार केलाय का की हे धावणं आपल्याला नेमकं कुठे घेऊन जाणार आहे? आपण धावतोय पण पोहोचतोय कुठे? खरं सुख आणि शांतता आपल्यापासून दूर पळतीये का? संतोष किंवा कंटेंटमेंट म्हणजे काय? याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण प्रगती करणं सोडून द्यावं किंवा आळशी बनावं. तर जे काही आज आपल्याकडे आहे त्यामध्ये मनापासून समाधान मानणे आणि वर्तमानात आनंदाने जगणे म्हणजे खरा संतोष होय. सकाळी डोळे उघडल्यापासून आपली धावपळ सुरू होते. आपण नेहमी उद्याच्या काळजीत गुंतलेले असतो. उद्या काय होईल, पैसे कसे मिळतील, काम कसं पूर्ण होईल, या काळजीत आपण आजचा हा सुंदर क्षण आणि सकाळचा गोडवा पूर्णपणे विसरून जातो. आपली तुलना इतरांशी करणे ही दुःखाची पहिली मोठी पायरी आहे. सोशल मीडिया उघडलं की आपल्याला वाटतं सगळ्यांचं आयुष्य किती छान आहे आणि माझंच का असं? ही तुलना आपल्या मनातील शांती पूर्णपणे हिरावून घेते आणि आपल्याला अस्वस्थ करते. पण संतोषाची शक्ती आपल्याला या जीवघेण्या स्पर्धेतून बाहेर काढते. जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्याकडे समाधानाने पाहतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याकडे जे आहे ते अनेकांसाठी स्वप्न आहे. ही जाणीवच आपल्याला स्वतःची नवी ओळख करून देते. जरा विचार करा, शेवटच्या वेळी तुम्ही शांतपणे बसून फक्त पावसाचा रिमझिम आवाज किंवा पक्ष्यांचा किलबिलाट कधी ऐकला होता? निसर्गाशी जोडलं जाणं आपल्याला संतोषाच्या जवळ घेऊन जातं. ही छोटी सुखं आपण विसरत चाललो आहोत, ती पुन्हा शोधायला हवीत. अनेकांना वाटतं संतोष म्हणजे प्रगतीला ब्रेक लावणे, पण उलट समाधानी मन अधिक चांगल्या प्रकारे, एकाग्रतेने आणि आनंदाने काम करू शकते. जेव्हा मनावर दडपण नसतं तेव्हा आपली सर्जनशीलता अधिक बहरते आणि आपण उत्तम काम करू शकतो. ज्या क्षणी आपण मनापासून हे माझ्यासाठी पुरेसं आहे म्हणायला शिकतो त्याच क्षणी आपण खऱ्या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होतो. कारण खरी श्रीमंती तिजोरीत नसून ती माणसाच्या समाधानी आणि शांत मनात वसलेली असते. आपल्याकडे असलेल्या छोट्या गोष्टींची किंमत करायला शिका. मग ते छोटं घर असो, जुनी सायकल असो किंवा आपली प्रेमळ नाती. या गोष्टींमध्ये जे सुख दडलंय ते जगातील कोणत्याही महागड्या वस्तूमध्ये कधीच मिळू शकत नाही. मनाची शांती ही बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. ती विकत घेता येत नाही की कोणाकडून मागता येत नाही. ती आपल्याला स्वतःच्या विचारांतून आणि कृतीतून आपल्या आतच निर्माण करावी लागते. त्यासाठी बाहेर पाहण्याऐवजी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा. दिवसभर आपण असा विचार करतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, समाज काय म्हणेल. पण कधी स्वतःला विचारलंय का की माझ्या आत्म्याला नक्की काय हवंय? इतरांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःला हरवून बसतो. हे थांबवायला हवं. जे मिळालं नाही किंवा जे आपल्याकडे नाही त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे देवाने आपल्याला दिलं आहे त्याचं सेलिब्रेशन करा. आजचा दिवस, हे आरोग्य आणि हे जीवन हीच सर्वात मोठी देणगी आहे. प्रत्येक घासाचा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. लोभ हा एका अथांग समुद्रासारखा आहे. तो कितीही भरला तरी कधीच शांत होत नाही. पण संतोष हा एका गोड आणि थंड झऱ्यासारखा आहे, जो आपली तहान तर भागवतोच पण मनाला एक वेगळीच शीतलता आणि तृप्ती देऊन जातो. जेव्हा आपण आपल्या भौतिक गरजा कमी करतो तेव्हा जीवनातील ताण आणि धडपण आपोआप कमी होऊ लागतं. अनावश्यक वस्तूंचा पसारा कमी झाला की मन मोकळं होतं आणि जीवन खूप हलकं आणि सुंदर वाटू लागतं. साधेपणातच खरं सौंदर्य दडलंय. आजपासून एक नवीन आणि छोटी सुरुवात करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त अशा 3 गोष्टी आठवा ज्यासाठी तुम्ही खरंच कृतज्ञ आहात. हे छोटेसे पाऊल तुमच्या आयुष्यात आनंदाचा आणि संतोषाचा एक मोठा बदल घेऊन येईल. संतोषाचा अर्थ असा नाही की आपण स्वप्न पाहणं सोडून द्यावं. स्वप्न जरूर पहा, पण ती पूर्ण करताना स्वतःची शांती गमावू नका. यशाच्या शिखरावर पोहोचताना पाय जमिनीवर आणि मन शांत असणं खूप गरजेचं आहे. आपल्या नातेसंबंधातही संतोष खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण आपल्या जोडीदाराकडून किंवा मित्रांकडून खूप अपेक्षा करतो तेव्हा दुःख मिळतं. पण जेव्हा आपण त्यांना आहे तसं स्वीकारतो तेव्हा नात्यात एक वेगळाच गोडवा निर्माण होतो. निसर्ग आपल्याला संतोषाचा सर्वात मोठा धडा देतो. झाडं कधीच तक्रार करत नाहीत की त्यांच्याकडे फळं कमी आहेत किंवा पानं गळतायत. ती फक्त आनंदात उभी राहतात आणि सावली देतात. आपणही निसर्गाकडून हे द्यायला शिकलं पाहिजे. पैसा सुखसोयी देऊ शकतो, पण तो समाधान विकत घेऊ शकत नाही. महागड्या गाड्या आणि बंगले असूनही अनेक लोक रात्री शांतपणे झोपू शकत नाहीत. पण संतोषाची गाठ ज्याच्याकडे आहे त्याला गवताच्या बिछाण्यावरही गाढ झोप लागते. तुमच्या मनाची तुलना एका स्वच्छ तलावाशी करा. जेव्हा तलाव शांत असतो तेव्हाच आपल्याला तळाचा आरसा दिसतो. तसंच जेव्हा मन संतोषाने शांत असतं तेव्हाच आपल्याला जीवनाचा खरा अर्थ आणि दिशा स्पष्टपणे दिसू लागते. आपल्या आवडीचं काम करणं आणि जे काम आपण करतोय त्यात आनंद शोधणं हाच खरा संतोष आहे.
छोट्या कामातही जेव्हा आपण जीव ओततो तेव्हा त्यातून मिळणारा आनंद कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मोठा असतो. संतोषाचा मार्ग हा कृतज्ञतेतून जातो. रोज सकाळी उठल्यावर आभार माना की तुम्हाला आणखी एक सुंदर दिवस पाहण्याची संधी मिळाली आहे. हे आभार मानणे आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि दुःख दूर ठेवते. कधीकधी नाही म्हणायला शिका. जगाच्या मागे धावताना आपण स्वतःच्या वेळेचा आणि ऊर्जेचा बळी देतो. आपल्या मर्यादा ओळखणे आणि स्वतःला वेळ देणे हे देखील संतोषाकडे जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आयुष्यात चढ उतार तर येतच राहणार, पण ज्याच्याकडे संतोषाचं शस्त्र आहे तो संकटातही डगमगत नाही. त्याला माहिती असतं की हे देखील बदलणार आहे. हे स्थिर मनच आपल्याला जीवनातील वादळांतून सुखरूप बाहेर काढते. आपण इतरांना काय देऊ शकतो याचा विचार करा. संतोषाचा एक भाग म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे. जेव्हा आपण दुसऱ्याची मदत करतो तेव्हा आपल्या मनाला मिळणारी तृप्ती ही कोणत्याही भौतिक सुखापेक्षा कैक पटीने मोठी असते. संतोष म्हणजे वर्तमानाचा स्वीकार. आपण भूतकाळातल्या चुकांमध्ये अडकतो किंवा भविष्याच्या भीतीत जगतो, पण जीवन तर आत्ता या क्षणात आहे. या क्षणाला पूर्णपणे जगणे हाच संतोषाचा खरा मंत्र आहे आणि हेच जीवन आहे. आपल्या शरीराची काळजी घेणे हा देखील संतोषाचा एक भाग आहे. निरोगी शरीर असेल तरच मन शांत राहू शकते. सात्विक आहार, पुरेसा व्यायाम आणि चांगली झोप या गोष्टी आपल्याला मानसिक समाधान मिळवून देण्यात मदत करतात. जीवनाचा प्रवास हा एकटेपणाचा नाही तर एकात्मतेचा आहे. जेव्हा आपण संपूर्ण जगाला आपलं मानतो तेव्हा संकुचित विचार संपतात आणि संतोष वाढतो. वसुधैव कुटुंबकम ही भावनाच आपल्याला खरा आनंद आणि शांती देऊ शकते. तर आजपासून आपण ठरवूया की आपण समाधानाचा शोध बाहेर नाही तर आपल्या आत घेऊया. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते पाहण्यासाठी संतोषाचा चष्मा हवा. प्रत्येक क्षणात आनंद शोधा आणि शांत रहा. लक्षात ठेवा, संतोष ही एक सवय आहे जी सरावाने अंगी बाळगता येते. शांत रहा, कृतज्ञ रहा आणि आनंदी रहा. हाच सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. तुमचा हा संतोषाचा प्रवास आजपासूनच सुरू करा. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाउंडलेस कनेक्शन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.